आमच्या मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उद्याच्या सेमी फायनलचा ड्रॉ होतोय। जीटीसी आपण हा कव्हर करायचा आहे। आमचे मान्यवर आहेत अनंत पाटील आणि त्याचबरोबर आमचे मान्यवर पांडुरंग संते साहेब उपस्थित आहेत। त्यांच्या समोर इथे ड्रॉ होतोय उद्याच्या सेमी फायनलचा। पाहूया पहिली सेमी फायनल कोणाची असेल, दुसरी सेमी फायनल कोणाची असेल। या स्पर्धेमध्ये अनंत पाटील यांनी जो ड्रॉ ओपन केलाय मला वाटते ती पहिली सेमी फायनल कदाचित खेळवण्याचा विचार आहे आणि आपल्या स्क्रीनवर अनंत पाटील दाखवतात। खिळकाळी आणि सिद्धी करवले या टीमच्या दरम्यान पहिला सेमी फायनलचा सामना होईल आणि पांडुरंग संते साहेब आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात दुसरी सेमी फायनल खेळवली जाईल घोट वर्सेस निळजे या संघाच्या दरम्यान। तर बेस्ट ऑफ लक। उद्या दोन सेमी फायनल ठीक 6:15 वाजता रिपोर्टिंग करायचंय। 6:30 वाजता पहिली सेमी फायनल चालू होईल। 6:15 वाजता रिपोर्टिंग करायचंय आणि ठीक 6:30 वाजता पहिला सेमी फायनलचा सामना आपल्या समोर रंगेल। खिळकाळी आणि सिद्धी करवले या संघाच्या दरम्यान पहिली सेमी फायनल होईल आणि जो संघ उशिरा इथे येईल त्यांना बॉलची पेनल्टी दिली जाईल असे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात। तर पहिली सेमी फायनल खिळकाळी संघाची आहे सिद्धी करवले या टीमच्या विरुद्ध। दुसरी सेमी फायनल निळजे विरुद्ध सामना रंगेल घोट या टीमच्या दरम्यान। तर उद्या हे दोन सेमी फायनल खेळवल्या जातील। त्यानंतर खुल्या गटातली एक सेमी फायनल आणि फायनल उद्या असेल कारण 12 संघाचा सहभाग होता। ग्रामीण गटासाठी 2 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे। खुल्या गटासाठी हेच पारितोषिक 1.5 लाख रुपयाचं आहे प्रथम, द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपयाचं आहे आणि दोन्ही गटासाठी मालिकावीरासाठी बाईक ठेवण्यात आलेली आहे टीव्हीएस स्पोर्ट्स। मनीष राजभर आपण जिथे कुठे असाल आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा। आपले मित्र आपली वाट बघतायत। मनीष राजभर कांबालपाडाचे आहेत। तर पहिल्याच बॉलवर इथे पंचांचा इशारा येतोय षटकार। षटकाराने खातं उघडतोय सुमित ढेकले। पहिलाच बॉल आणि डावखुऱ्या त्याचा फलंदाज अजय सरोजच्या विरुद्ध षटकार लगवतोय। दुसरा बॉल इथे मात्र हवेत होता काही काळ हा चेंडू पंचाकडे अपील करतात स्पष्ट नकार। पहिला चेंडू षटकारासाठी आला आकाश तारेकर सुमित ढेकले। उद्या खुल्या गटातील जे 3 संघ आहेत त्यांनी देखील ठीक 6:15 वाजता इथे उपस्थित राहायचंय कारण 6:30 वाजता ओपन म्हणजेच खुल्या गटातील स्पर्धेचा ड्रॉ केला जाईल। पहिली सेमी फायनल होईल आणि त्यानंतर फायनल। 2 संघ आतापर्यंत दाखल झालेत सुपर 3 मध्ये खुल्या गटातून। त्यामध्ये संघ दाखल झालाय ऋषी 11 काटई आणि त्या अगोदर यश 11। तर हे 2 संघ या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये दाखल झाले। दुसरा षटकार येतोय ते बॅट्समन सुमित ढेकलेच्या बॅट मधून। दोन चेंडूवर 2 षटकार ठोकलेत। महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वातला बाहुबली या नावाने सुप्रसिद्ध असलेला खेळाडू सुमित ढेकले आता मात्र बाहुबली षटकार ठोकत असताना एक नामवंत खेळाडू आहे सुमित ढेकले मॅन फ्रॉम नाला सोपार आणि त्याच्या बॅट मधून 2 षटकार आतापर्यंत लगवलेत अजय सरोज उर्फ बच्चाच्या विरुद्ध। यावेळेला सुमित ढेकलेच्या बॅट मधून धमाके येत आहेत 2। दुसरा चेंडू निर्धाव टाकला। तिसऱ्या बॉलवर षटकार। अजय पुन्हा एकदा तयार। यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न पंचाकडे स्ट्रॉंग अपील करतात। अपील मध्ये उत्साह होता आत्मविश्वास देखील होता परंतु स्पष्टपणे नकार देतात आमचे पंच। आतापर्यंत पहिला बॉल षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा बॉल षटकार, चौथा चेंडू निर्धाव आणि ही मालिका आता इथे मात्र चालू आहे।
खूप चांगला निर्णय पंचांचा. आउटसाइड द ऑफ स्टंप पीच झाला हा पूर्णपणे. चेंडू स्वीप करायचा होता. आउटसाइड द ऑफ स्टंपचा बॉल बॅट्समन सुमित ढेकलेला. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं. फाईन लेगला खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते. तिथे होते किशन देवेंद्र. पंचांचा इशारा होतोय 22च्या रूपामध्ये एक एक्स्ट्रा रन मिळते. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 13. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 13 रन स्कोर बोर्डवर. सुमित ढेकलेने सुरुवात दिली. 2 षटकार त्याने ठोकल्यात. आकाश तारेकर आता मैदानामध्ये खेळतोय. मॅन फ्रॉम पारगाव आकाश गणपत तारेकर. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बायकर मॅन या नावाने संबोधला जातो हा खेळाडू. जवळपास 19 मालिकावीराच्या बाईक या खेळाडूने जिंकल्यात. त्यांच्या संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये साक्षी एंटरप्राइजेसचा ब्रँड अँबॅसेडर आहे. सतीश शेठ म्हात्रे यांच्या कंपनीचा त्यांच्या एंटरप्राइजेसच्या माध्यमातून हा आकाश तारेकर. यावेळेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक 9 ते शॉट कव्हरच्या दिशेने 1 रन कंप्लीट करतोय आकाश. खातं उघडतंय आकाशचं आणि अशा पद्धतीने पहिलं षटक संपतंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 14. बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी वागणं तयाच हाय फाय आहे. वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय. इनामपुरीचा सतीश भाई. तर मुकेश दास येतोय गोलंदाजी मार्कवर सेकंड ओव्हर मध्ये. अँटॉफ हिलचा हा खेळाडू होता. आता मात्र कल्याणला शिफ्ट झालाय आणि आता मुकेश दास कडे सेकंड ओव्हर सोपवण्यात आले. ओंकार देसाई सचिन कदम या खेळाडूंच्या माध्यमातून. श्रेयस इंदुलकर मात्र या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सज्ज नाहीये कारण तो मात्र गेलाय परदेशामध्ये. युके मध्ये त्याला नुकताच जॉब लागला आणि तो मात्र अनेक स्पर्धांना आता मुक्ताना दिसेल. तर श्रेयस इंदुलकर, श्रेयस कदम, चिन्मय कदम असे अनेक खेळाडू आहेत सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. श्रेयसने तर मागचा आठवडा अक्षरशः गाजवला. दर्जेदार बॅटिंग केली प्रहार चषक गोरेगाव मध्ये आणि मॅन ऑफ द सिरीज ची बाईक त्याने जिंकली. 17 वर्षानंतर त्याचं स्वप्न मला वाटतं पूर्ण झालं कारण त्याने इंटरव्ह्यू मध्ये देखील सांगितलं 17 वर्षानंतर कुठेतरी मॅन ऑफ द सिरीज ची बाईक त्याला मिळाली. 17 वर्षापासून तो क्रिकेट खेळत होता आणि सध्या तो आता युके मध्ये आहे. त्याच्या पुढच्या प्रवासासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने त्याला शुभेच्छा. धावा झाल्या स्कोर बोर्डवर. आमच्यापर्यंत जितेश पाटील कळवतात 15 रन. सुमित ढेकले स्ट्रायकिंग एंडला. मुकेशचा हा चेंडू सुमितला समजू शकलेला नाहीये. सोडून देतोय सुमित. पंच तयार होते ते निर्धाव चेंडू घोषित करण्यासाठी आणि ते मुकेशचा या ओव्हर मधला हा निर्धाव चेंडू सुमित ढेकलेच्या विरुद्ध. एक आक्रमक खेळाडू आहे. क्रिकेटचा बाहुबली या नावाने सुप्रसिद्ध सुमित ढेकले. परंतु मुकेश तेवढाच दर्जेदार गोलंदाज. यावेळेला बॅटची कडा घेऊन शरीरावर आदळतोय चेंडू. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट केली जाते. मला वाटतं सागर राज तिथे होता, राज गोठणकर. तोपर्यंत सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 16. मुकेश दास एक चांगला गोलंदाज आहे आणि आतापर्यंत जर विचार केला तर मागच्या मॅच मध्ये आणि याही मॅच मध्ये तो इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करतोय. यावेळेला आकाश तारेकर साठी खोदून काढले अक्षरशः हा चेंडू. वाईटिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने 1 रन कंप्लीट होते. संदीप आचार्य अंडरआर्म क्रिकेटचा किती चांगला अनुभव, दर्जेदार फिल्डिंग आणि तेवढाच चांगला थ्रो इथे येतोय. फक्त सिंगल मिळते आकाश तारेकरला. या सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 17 वर. आकाश खेळतोय 3 चेंडूमध्ये 2, 7 चेंडूमध्ये 13 धावांवर खेळतोय सुमित ढेकले. या षटकातल्या जुने 2 चेंडूचा खेळ शिल्लक. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज विरुद्ध डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. दोन्ही ताकदीचे खेळाडू.
यावेळेला हे कॉन्टेस्ट मात्र जिंकताना दिसतोय गोलंदाज मुकेश दास आणि दुसऱ्या बाजूला हा बॉल त्याच्या माध्यमातून वळवला जातोय. सुरेख गोलंदाजी टप्पापल्यानंतर आतमध्ये आलाय हा चेंडू. अफलातून प्रदर्शन इथे करत असताना गोलंदाजीचं मुकेश दास. शेवटचा चेंडू शिल्लक. आतमध्ये येणारे चेंडू मेजवानी असतात डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी. आणि या वेळेला स्लॉग मध्ये होता सुमित ढेकलेचा हा चेंडू साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. सुमित ढेकलेचा बाहुबली षटकार. समर्थ कृपा बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश. 23 धावा इथे फलकावर लागल्यात. आपण पाहू शकाल सुमित ढेकलेचा हा टान्स. मुंबई प्रीमियर लीग MPL देखील यावर्षी हा खेळाडू खेळला. लोअर फुलटोस होता त्याला अतिशय चांगली दिशा दिली. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून साइड स्क्रीनच्या वरून हा चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. पाहू शकाल बीजगणितात देखील कदाचित सुमित ढेकले तेवढा स्ट्रॉंग असावा 10वी मध्ये. एवढा सरळ रेषेमध्ये त्याने बॉल मारलाय बरोबर साइड स्क्रीनच्या दिशेने. धावा झाला स्कोर बोर्डवर 23. साक्षी एंटरप्राइजेस विरुद्ध रणवीर 11 असा सामना. एका बाजूला सतीश शेठ म्हात्रे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला राहुल शेठ पाटील यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय. दोन्हीही ताकदवान संघ मालक आहेत आणि या दोन संघ मालकांच्या मध्ये ही झुंज पाहायला मिळते. साक्षी एंटरप्राइजेस विरुद्ध रणवीर 11. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 23. आकाश तारेकर खेळतोय 2 रनवर आणि सुमित ढेकलेच्या बॅट मधून धावा येतात 19. सागर कांबळे गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम लांजा, रत्नागिरी परिसरातील एक लांजा तालुका आहे त्या तालुक्यातला हा खेळाडू आहे सागर कांबळे. षटक क्रमांक 3. पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढलाय आकाश तारेकरने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. आकाश चिंदारियाच्या माध्यमातून फक्त सिंगल मिळते आकाश तारेकरला. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24. आकाश तारेकरचा एक रोल असतो क्रिकेटमध्ये. संयमाने तो खेळ करतो. आपला समोरचा खेळाडू जर चांगल्या घातक फॉर्म मध्ये असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न आकाश तारेकर नेहमीच करतो. हे तो कराडच्या स्पर्धेपासून करत आलाय. कराडच्या स्पर्धेपासून त्याचा फॉर्म जसाच्या तसा आपल्याला पाहायला मिळतोय आणि आकाश तारेकर नेहमीच महत्वपूर्ण खेळाडू ठरतो या टीमचा. प्रमोट केले सलामीवीर म्हणून त्याची भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट आहे साक्षी एंटरप्राइजेस साठी. आणि मी मगाशीच म्हटलं होतं ब्रँड अँबॅसेडर आहे तो साक्षी एंटरप्राइजेसचा. सतीश शेठ म्हात्रे यांची जी फर्म आहे त्या फर्मचा हा ब्रँड अँबॅसेडर आकाश तारेकर. नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला क्रिकेटचा बाहुबली. भांडुपच्या मैदानावर एकाच मॅच मध्ये 13 षटकार ठोकून बाहुबली हे नाव मिळालेला खेळाडू मैदानामध्ये सुमित ढेकले. बॅटची कडा घेतली. प्ले डाऊन होतोय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. सागर कांबळेला मिळतंय यश. फलंदाज सुमित ढेकले बॅक टू द पॅव्हिलियन. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं अरे होगी तेरी दांडी गुल मेरा. थँक्यू. लक्षात घ्या योगेश पेनकर आमच्यापर्यंत आयोजक एक माहिती पोहोचवतात. तुम्हाला ज्या टी शर्ट दिलेल्या आहेत त्या टी शर्ट घालून तुम्ही परिधान करूनच मॅच खेळा. परंतु खेळाडू कक्षामध्ये जर तुम्ही जॅकेट्स वगैरे घालून बसला असाल तर ते जॅकेट्स आपल्याला काढायचे आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत आयोजक कळवतात. तर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 24. गडी बाद झाला 1. नवीन बॅट्समन जातोय पंकज जाधव. बुम बुम या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. लांबच लांब षटकार मारण्यामध्ये पटाईत असलेला खेळाडू. परंतु त्याच्या समोर आव्हान आहे सागर कांबळेचं. दोन्ही बाजूला चेंडू वळवू शकतो सागर आणि आतापर्यंत त्यांनी इम्प्रेस केलंय. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा गाजवतोय सागर. रत्नागिरीची स्पर्धा गाजवली, त्या अगोदर चिरल्याची स्पर्धा गाजवली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि तोच सागर आता या टायगर चषकामध्ये त्याच भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3. चला थोडीशी घाई करा प्लीज विनंती करतोय. टीम रणवीर
11. बॉल तयार होतोय सागर. ओव्हर द विकेट बॉल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सलामी देणारा हा लांबलचक षटकार फलंदाज पंकज जाधव. बुम बुम षटकार लगवत असताना बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय थोड्याच मॅचेस पाहिजे असतात या खेळाडूला पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येण्यासाठी. झगडत होता फॉर्म साठी हा खेळाडू आणि प्रमोट केलं योगेश पेनकरने या खेळाडूला. षटकार लगवतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केला. आवश्यकता होती का हाच प्रश्न सध्या मैदानामध्ये मैदानाच्या बाहेरच्या प्रेक्षकांना पडलाय. फलंदाज पंकज जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. यश मिळते दुसरं सागर कांबळेला. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जातात. योगेश पेनकर. एक षटकार लगवला त्यानंतर मात्र नाराज आहे पंकज जाधव आपल्या स्ट्रोक सिलेक्शनवर. खराब स्ट्रोक सिलेक्शन. अतिशय चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. फलंदाज इथे बाद होतोय. खूप स्ट्रॉंग अपील. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक सचिन कदम, विकेट कीपर ओमकार देसाई, सागर कांबळे आणि अपील मध्ये उत्साह होता, आत्मविश्वास देखील होता. पंचांनी ही अपील उचलून धरली. आता धावा झाल्या 30 गडी बाद झाले. 2 षटक क्रमांक 3. 50-55 लक्ष असलं तर मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत रंगत वाढेल आणि हा सामना हाय व्होल्टेज होईल नो डाऊट. अजूनही भरपूर प्रेक्षक आनंद घेतात. युट्यूब वर भरपूर प्रेक्षक मैदानामध्ये आहेत. ते भरपूर दर्दी प्रेक्षक आहेत कारण एवढी गर्दी अजूनही आहे कारण घड्याळात वाजलेत जवळपास 2. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. मी मगाशीच म्हटलं होतं आउट स्विंगर अतिशय चांगला टाकतो. इन स्विंगर अतिशय चांगला टाकतो. क्विकर वन अतिशय चांगला टाकतो. फुलर लेनचा बॉल खूप चांगला टाकतो आणि ते बीट केले फलंदाज फायटर जेट योगेश पेनकरला. महडचा खेळाडू आहे. खेळण्यासाठी सज्ज होईल. अनेक स्पर्धा जिंकल्यात या खेळाडूच्या नेतृत्वाखाली. पंचाकडे अपील होते. स्पष्ट नकार येईल. षटकाची समाप्ती होते. सागरने या ओव्हर मध्ये धावा दिल्या फक्त 7. त्यामध्ये मला वाटते एक षटकार आला होता. 7 धावा इथे दिल्यात आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. सोमनाथ मनोहर पाटील यांचं देखील मी कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. संयोजक म्हणून सोमनाथ मनोहर पाटील यांची भूमिका टायगर चषकामध्ये खूप चांगली आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणूनच टायगर चषकाची शान आहे. खूप चांगली स्पर्धा तुमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 30. कडी बाद झाले 2. षटक क्रमांक टाकण्यासाठी गणेश जेटे येतोय 4थ्या षटकामध्ये. यावेळेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून चेंडू सीमा पार होतोय. आकाश तारेकरची आता भूमिका बदलली आहे. चेंडू सीमा पार. षटकार. बंगला माडी फिराया गाडी फॉर्च्युनर ऑडी वागणं तयाच हाय फाय आहे वागणं तयाच हाय फाय असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश. खूप चांगला फटका आकाश तारेकरच्या बॅट मधून. क्रीजचा किती चांगला वापर होता या स्ट्रोक मध्ये. दुसरा चेंडू गणेशचा. यावेळेला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. दर्जेदार क्षेत्ररक्षण अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह संदीप आचार्य बटला सँडी करत असताना फक्त सिंगल मिळते. गणेश डेटे यावेळेला गोलंदाजी मार्कवर. शक्ती चषक 5 लाखाच्या स्पर्धेतला मालिकावीर ज्याने कार जिंकली यंदाच्या सीझन मध्ये अल्टो 800.
हा खेळाडू याच्या विरुद्ध देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पंचाकडे अपील करतायत, परंतु ओंकारने इथे मान हलवली. तो सांगतोय की हा बॉल बॅटला लागलेला नव्हता. लेग बाईटचा इशारा इथे पंच करतात. याला म्हटलं जातं खेळाडू वृत्ती. दोन्ही टीम ताकदीच्या आहेत, भरपूर महाराष्ट्रातल्या नामवंत खेळाडूंचा भरणा आहे, त्याचमुळे दोन्ही टीम कडून खेळाडू वृत्ती अपेक्षित आहे आणि ती खेळाडू वृत्ती आता ओंकार देसाई दाखवतोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38. कडे 6 चेंडू, यावेळेला अतिशय चांगला फटका. बॉल हवेत आहे, एलिव्हेशन थोडस कमी मिळालं. संदीप आचार्य खाली येतोय आणि यावेळेला साक्षी एंटरप्राइजेसचा ब्रँड अँबॅसेडर बॅक टू द पॅव्हिलियन आकाश गणपत तारेकर. मंदार गुरव येतोय. नवीन बॅट्समन बंड्या या नावाने सुप्रसिद्ध मॅन फ्रॉम काळा चौकी अभ्युदयनगर परिसरातील हा खेळाडू आहे. काळा चौकीचा. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38, गडी बाद झाले 3. फटका इथे फसतोय. अतिशय चांगली गोलंदाजी आता गणेश डेटे करत असताना फलंदाज योगेश पेनकर फायटर जेटच्या विरुद्ध, पेशाने इंजिनियर असलेला खेळाडू मैदानामध्ये खेळतोय. फायटर जेट योगेश पेनकर या खेळाडूने भरपूर चांगलं प्रदर्शन केलंय त्याच्या या संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या करिअर मध्ये. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न इथे होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेटला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप देत असताना आकाश चिंदारेच्या नंतर मागे गेला होता संदीप आचार्य. तत्पूर्वी 2 धावा मिळतात योगेश पेनकरला. खातं उघडते योगेशचं. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 40, षटक क्रमांक 4 इथे संपतायत. 10च्या सरासरीने बॅटिंग चालू आहे साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीची. ऐकूया डीजेचं एक चांगलं संगीत. सागर कांबळे येत आहेत शेवटचं षटक टाकण्यासाठी. ज्या सागरने या अगोदर इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली, धावा दिल्या होत्या फक्त 7. एक षटकार लागल्यानंतर 2 गडी त्याने बाद केले. त्याच डायगर एन कडून गोलंदाजी तो करतोय डायगर चषक 2019 मध्ये साक्षी एंटरप्राइजेसच्या विरुद्ध. पहिला बॉल, पुन्हा एकदा तेच चित्र. आउट स्विंगर, टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर, बॅट मात्र वरून फिरते मंदारची. ही खासियत आहे या खेळाडूची. या खेळाडूने यंदाच्या हंगामामध्ये भरपूर इम्प्रेस केलंय. फलंदाजाला तो रीड करतो, त्याच्या बॅटच्या समोरून बॉलला वळण देतो, जशी रेल्वे ट्रॅक वरून दुसऱ्या ट्रॅकवर चेंज होते. असं म्हटलं जातं ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्टेशनवर गेला आणि तुम्हाला कुठल्या तरी एक्सप्रेसची वाट बघावी लागते आणि लगेचच अनाउन्समेंट होते प्लॅटफॉर्म नंबर 1 वरची गाडी प्लॅटफॉर्म नंबर 3 वर येईल. त्यावेळेला जशी आपली तारांबळ उडते तशीच तारांबळ हा गोलंदाज फलंदाजाची उडवतो. कारण मिडल स्टंपवर काही बॉल पिच करतो, बाहेर काढतो, ऑफ स्टंपवर काही बॉल पिच करतो, ते देखील विकेट किपरच्या हातामध्ये जातात. आणि आता लगातार 2 चेंडू बीट केलाय मंदार गुरवला गोलंदाज सागर कांबळेने. तिसरा चेंडू आता रिव्हर्सचा अस्त्र तर बाहेर काढलं, इथे फलंदाज बाद. याला म्हटलं जातं चतुर चाणाक्ष बुद्धी आणि ती बुद्धी वापरली ओंकार देविदास देसाईने. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथे योगेश पेनकर.
डीजे धावा झाल्या 40. 3 चेंडू टाकलेत निर्धाव. सागर कांबळेने नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. शाहिद शेख मॅन फ्रॉम आंबिवली, कल्याण परिसरातील आंबिवली गावचा हा खेळाडू मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होईल. गडी बाद झाले 4 आणि 5वं षटक प्रगतीपथावर. 3 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंत सागर कांबळेने. लांजा गावचा खेळाडू आहे, त्या तालुक्यातला खेळाडू आहे, रत्नागिरी परिसरातील, आणि आतापर्यंत त्याने इम्प्रेस केलंय. सर्वच प्रेक्षकांची मन जिंकलीत. जेव्हापासून हा सँडी एसपी टीम मध्ये दाखल झालाय याच्या करिअरचा ग्राफ सातत्याने उंचावतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी त्याने भेदक गोलंदाजी केली. जसा आशिष आगरकर आला होता सँडी एसपी दादर मध्ये, तसाच हा खेळाडू तेवढाच महत्वाचा आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू देखील पायाचा वेध घेतोय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल शाहिदच्या माध्यमातून. दुसऱ्या रनसाठी शाहिद जाण्याचा प्रयत्न करतोय स्ट्राईक घेण्यासाठी, आणि इथे पंचांचा इशारा लेग बाईट्स. 1 रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा बरोबर धावा झाल्यात 41. 41. धावा फलकावर लागल्यात. प्रेक्षक देखील आनंद घेतात एवढ्या रात्री या स्पर्धेचा. आणि यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मंदार गुरवला खातच खोलू दिलेलं नाहीये. 4 बॉल मध्ये सागर कांबळेने फलंदाज बाद. थँक्यू. या गोलंदाजीमध्ये अनंत पाटील आमच्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांना एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल, हे चक्रव्यूह होतं या गोलंदाजच्या माध्यमातून. कारण पहिले 3 बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप आउट स्विंगर होते. बॅट्समन पुन्हा एकदा त्याच्या मनामध्ये ठाणून होता की हा देखील बॉल आउट स्विंगर येईल, आणि त्याने मात्र शफलून खेळण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंप वाकवला. याला म्हटलं जातं क्रिकेट मधलं चक्रव्यूह. हेच चक्रव्यूह इथे सादर करत असताना सागर आणि ओंकार देसाई त्यांच्या मागून. कारण विकेट किपर हा आरसा असतो गोलंदाजाचा, तो जसा सांगेल तसं ते चक्रव्यूह चालत असतं क्रिकेटच्या दुनियेमध्ये. यावेळेला ओंकार देसाईची देखील भूमिका तेवढीच महत्वाची होती. आणि या षटकामध्ये आतापर्यंत धाव खर्च झाले 1, ती देखील एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये लेग बाईट्स. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधला सामन्याला कलाटणी देणारा षटक टाकत असताना सागर कांबळे आणि बॅट्समन आता मैदानामध्ये येतोय जिग्नेश पटेल मॅन फ्रॉम गुजरात. खेळण्यासाठी सज्ज होईल जिग्नेश. एक चांगला प्रोफेशनल खेळाडू, तेवढाच चांगला गोलंदाज. आता मात्र बॅटिंग करावी लागेल. या अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी 28 रन केल्या होत्या. तो खेळण्यासाठी सज्ज होत असताना ऑन साइडला खेळून काढलाय जिग्नेशने. स्क्वेअर लेगला येतोय क्षेत्ररक्षक राज गोठणकर. एकाच ऍक्शन मध्ये इथे पिकअप करतोय, चेंडू थ्रो करतोय. 2 धावा मिळतील. जिग्नेशला खातं उघडतंय. जिग्नेशचं शेवटचं षटक नावी राहिलं रणवीर 11 संघाच्या. आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 43. गडी बाद झाले साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीचे 5. 44 धावांचं लक्ष आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टायगर चषक 2019. तोपर्यंत ऐकूया डीजेचं एक चांगलं संगीत. अंबा भाजला गो, अंबा भाजला गो, हे अंबा भाजला ओ बडी खोबड. अंबा भाजला गो, पालना बांधिला गो, बांधिला ये डालीला, पालना बांधिला गो, पालना बांधिला ये डालीला, पालना बांधिला गो.
44 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये आहे. 8.80च्या सरासरीने या धावा इथे अर्जित करायच्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या रणवीर 11 संघाला साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीच्या विरुद्ध खेळत असताना. चला सामना लवकरात लवकर चालू करा. अंपायर बॉल आपल्यापर्यंत पोहोचवतात. संयोजकांनी तो बॉल घ्यावा. सामन्याला इथे सुरुवात होते. या अगोदरची मॅच देखील खूप चांगल्या पद्धतीने जिंकली होती शिवाय 11च्या विरुद्ध साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीने. परंतु NB नहार फायटरचा भरपूर धावसंख्येने पराभव केला रणवीर 11 या संघाने. आणि आता हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत आहेत. दाखल होतील सुपर 3 मध्ये. याच्यातून एक संघ तर या अगोदर यश 11 हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. ऋषी 11 काटे संघ या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आणि या मॅच मधून आपल्याला तिसरा संघ मिळेल जो सुपर 3 मध्ये दाखल होईल. उद्या आपल्या समोर तुम्ही पाहू शकाल खुल्या गटातली एक सेमी फायनल होईल, एक फायनल होईल. ग्रामीण गटामधल्या 2 सेमी फायनल होतील, एक फायनल होईल. अशा 5 मॅचेस आणि 6वा सामना होईल एक प्रेक्षणीय सामना. पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतील. तो एक प्रेक्षणीय सामना. अशा 6 मॅचेस उद्या होतील. परंतु उद्या ठीक 6 वाजता रिपोर्ट करायचंय. 6:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. आणि खुल्या गटांसाठी देखील हीच माहिती आहे. उद्या तुम्हाला ठीक 6:15 वाजता यायचंय. 6:15 वाजता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ड्रॉ केला जाईल 3 टीमच्या दरम्यान. 30 बॉल मध्ये 44 धावा, 8.80च्या सरासरी या धावा अर्जित करायच्या आहेत. या मॅच मध्ये पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय गोलंदाज जिग्नेश पटेल. पहिला चेंडू जिग्नेश याचा ऑन ड्राईव्ह इथे केला जातोय. स्वतः जिग्नेश बॉल अडवतोय. रन मात्र घेण्याचा प्रयत्न नाहीये. गुजरातचा हा खेळाडू विराट कोहलीला देखील यांनी गोलंदाजी केली. परंतु स्लिप मध्ये ज्यावेळेला विराट कोहलीचा झेल सुटला त्यावेळेला त्याला बाउंड्री मिळाली. परंतु त्यानंतर विराट कोहली याच्या विरुद्ध तुटून पडला अशी माहिती यांनीच मला दिली होती. परंतु हा गोलंदाज तेवढ्या ताकदीचा आहे. फुलटोस बॉल कव्हर्सला हवेत. फलंदाज बाद. विकेटचं पतन इथे होतंय. 0वर बाद होतोय. फलंदाज संदीप आचार्य बॅक टू द पॅव्हिलियन. सिल्वर डकचा शिकार ठरत असताना कारण दुसऱ्या बॉलवर संदीप आचार्य बाद होतोय. नवीन फलंदाज येतात राज गोठणकर. आणि राज गोठणकरला इथे मात्र थांबवलं आणि सचिन कदमला मैदानामध्ये पाठवलंय. हा निर्णय सचिनचा असावा कारण हा खेळाडू तेवढ्याच टेम्परामेंटने बॅटिंग करतो. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं नेहमीच म्हटलं जातं. अनुभव अध्यापकाचं काम करतो. क्षेत्र कुठलंही तुम्ही निवडा आणि ह्या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक्सपिरियन्स तेवढाच महत्वाचा आहे. आणि आता पाहूया एक्सपिरियन्सने इथे बॅटिंग करावी लागेल सचिनला. धावा अजूनही स्कोरबोर्डवर आलेल्या नाहीयेत. गडी बाद झालाय. पहिला दुसऱ्या बॉलवर हादरा देतोय गोलंदाज जिग्नेश पटेल. फलंदाज बाद केला त्याने संदीप आचार्य. क्षेत्ररक्षणाची सजावट शॉर्ट फाईन लेग शॉर्ट दरम्यान पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर मिड ऑफ मिड ऑन हे 30 या सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठेवण्यात आले. तिथे क्षेत्ररक्षक आहे विजय पावले. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला. गोलंदाज तयार. सचिनने उडवलाय चेंडू मिड विकेटला. यासाठी जाणला जातो हा खेळाडू. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. मागच्या वर्षी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये 1 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना षटकार या स्टाईलने लगवला होता सचिन कदमने. आमचे राहुलभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे राहुलभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे राहुलभाईचं नाव गाजतंय. थँक्यू. तर सचिन कदमच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकाराने स्वागत करतोय जिग्नेशचं. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेला क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. सेलिब्रेशन टाइम फॉर जिग्नेश. एक षटकार मारला. सेलिब्रेट केलं सचिनने. परंतु त्यानंतर टीट फॉर टॅट. ईट का जवाब पत्थर से.
mix. थँक्यू. नवीन बॅट्समन येतात मैदानामध्ये. रोहन नाईक, मॅन फ्रॉम बँड्रा. बाबा या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6, गडी बाद झाले 2. सचिन कदम आत्मविश्वासाने मैदानामध्ये गेला, परंतु त्याने एक षटकार देखील मारला. स्वतःवरचा विश्वास त्याने सिद्ध केला, परंतु त्यानंतर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र काढलं. स्विंगिंग टो क्रशिंग यॉर्करला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला सचिनने. तिथेच त्याने एक मोठी चूक केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. फलंदाज बाद. 26 बॉल मध्ये 38 रन करायचे आहेत. कॉन्टेस्ट भरपूर चांगलं रंगेल. ओंकार देसाई पाहूया कशा पद्धतीने खेळ करतोय, रोहन नाईक कशा पद्धतीने खेळ करतोय या मॅच मध्ये. सामना रंगतदार होईल नो डाऊट. दोन्ही संघ ताकदीने मैदानामध्ये खेळ करण्यासाठी सज्ज आहेत. टायगर चषक 2019 मध्ये. यावेळेला हलक्या हाताने फक्त ढकलून दिला चेंडू. 1 रन अतिशय वेगाने ओंकार देसाई ते कंप्लीट करतोय. खातं उघडते रोहन नाईकचं. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली 7. 8.80च्या सरासरीने या धावा अर्जित करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 7. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हा बॉल तेवढाच महत्वाचा असेल ओंकार देसाईसाठी. हा चेंडू तेवढाच महत्वाचा आहे साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी टीमसाठी. पाहूया ओंकार देसाई काय करतोय. ओंकार देसाईसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने आणलंय आणि एक मिड विकेट ठेवण्यात आलंय. तिथे आहेत आकाश तारेकर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. जिग्ने 6 चेंडू. फुलर लेनचा यॉर्कर होता, फक्त दिशा दिली. ओंकारने खातं उघडलं. याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. एक सिंगल मिळते, ओंकारचं खातं उघडते. टीमची धावसंख्या सरासरी पर्यंत जाऊन पोहोचली. 2 गडी बाद 8. रणवीर 11. मेरी जान मैं तेरे कुर्बान आज मैं तेरा तू मेरी. आठ. पहिलं षटक इथे संपलंय. धावा झाल्यात 8, गडी बाद झाले 2. 24 बॉल मध्ये अजूनही रन करायचे 36. आता सरासरी वाढली 9च्या सरासरीने ते धावा करण्याची आवश्यकता. विजय पावले गोलंदाजी मार्कवर येतोय. सेकंड ओव्हर मध्ये सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा तालुक्यातील मांगले गावचा हा खेळाडू आहे विजय पावले. ओव्हर नंबर 2 मध्ये इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. शेवटचं षटक हाताळत असताना विजय पावलेने. या खेळाडूवर चर्चा आपण नक्कीच करू. इथे तयार नव्हता ओंकार देसाई. काही चर्चा चालू होती आणि हा खेळाडू खूप महत्वाचा खेळाडू आहे. की फॅक्टर या टीमचा विजय पावले. याचे षटक अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतील या मॅच मध्ये. 9ची सरासरी गाठायची. 24 बॉल मध्ये रन करायचे 36. रणवीर 11 या संघाला हा सामना जिंकून सुपर 3 मध्ये जाण्यासाठी पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षण होतंय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. तोपर्यंत सिंगल इथे मिळेल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9. तर एक सिंगल इथे मिळते आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 9. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय बॅट्समन रोहन नाईक. विजय पावले गोलंदाजच्या भूमिकेमध्ये. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल 38 सर्कल मध्ये पॅक मागच्या दिशेने. ऑन साइडला फक्त हलक्या हाताने ढकललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक धावत येतोय. त्याचा फायदा उचलतील दोन्ही फलंदाज.
भरपूर लांब होता तिथला क्षेत्ररक्षक आणि रोहन नाईक इथे मात्र धावा अर्जित करतोय 2. समजदारीचं क्रिकेट, त्याला माहितीये धावा कशा कंप्लीट करायच्या आहेत. पॉवर प्लेचं सत्र आहे, 2 क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. ज्या गॅप्स आपल्याला मिळतील त्या गॅप्स मधून रन काढायचे आहेत आणि त्याच प्रयत्नामध्ये सध्या रोहन खेळ करत असताना विजयचा हा चेंडू यावेळेला कव्हर्सला खेळून काढलाय. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित दुधे यांच्या माध्यमातून, ज्याने या अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं, आपल्या टीमला विजयापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि त्याच्याचमुळे हा संघ मैदानामध्ये उतरलाय. 1 रन इथे मिळेल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 12 रन. विजय पावलेचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कोच उमेश पटवाल यांचा तो शिष्य आहे. पुण्याच्या सुब्रतो राय स्टेडियम मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी गोलंदाजी केली आणि त्याचबरोबर शॉन पॉलक जो साऊथ आफ्रिकेचा गोलंदाज आहे त्याच्याकडून स्लोअर वन कसा टाकावा हा गोलंदाज शिकलाय. आणि त्याचबरोबर न्यूझीलंडचा फलंदाज जेम्स फ्रँकलिन यांच्याबरोबर त्याने बॅटिंग देखील केली आहे त्या सुब्रतो राय स्टेडियम मध्ये. म्हणजेच हा एक ख्यातीप्राप्त खेळाडू आहे विजय पावले. टीमची धावसंख्या पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाते. धावा झाल्या 13, गडी बाद झाले 2. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. 31 धावा अजूनही करायच्या आहेत. 20 चेंडूचा खेळ शिल्लक. मॅच रंगतदार होईल. जे प्रेक्षक घरी गेलेत त्यांनी ही मॅच मात्र नक्कीच मिस केली आहे, परंतु अजूनही युट्यूब वर जुळलेत त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेला हलक्या हाताने फक्त लॉफ्ट केला होता कव्हर पॉइंटला. एक सिंगल कंप्लीट करत असताना रोहन नाईकची भूमिका खूप चांगली आहे या मॅच मध्ये. तो जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणतोय ओंकार देसाईला. ओंकार देसाई असा खेळाडू आहे तो कुठल्या तरी एका बॉलरला टार्गेट करेल या मॅच मध्ये. आतापर्यंत तो संयमाने खेळतोय. त्याच्या बॅट मधून 3 चेंडू मध्ये 3 धावा. स्ट्राईक रेट त्याचा 100. रोहनचा जर आपण विचार केला तर जवळपास 4 चेंडू मध्ये 5, 125च्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. म्हणजे समजदारीचे क्रिकेट आहे. विजयचा हा चेंडू यॉर्कर लेन. पंचाकडे स्ट्रॉंग अपील इथे कदाचित फेटाळली गेलीये, त्यामुळे एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि अंपायर इशारा करतायत. बॅटला ब्रश बॉल झालाय कारण लेग बाईटचा इशारा नाही आलाय. अंपायर इथे थर्ड अंपायर फक्त अंपायर घोषित करू शकतील. कृपया खेळाडूंनी अशा पद्धतीचे अपील करू नये. अंपायर डिसिजन अंतिम असेल आमच्यापर्यंत आयोजक माहिती कळवत आहेत. कृपया जे खेळाडू मैदानामध्ये तुम्ही खेळताय, अंपायर डिसिजन विल बी फायनल. चला सामना चालू करा. अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आर्ग्युमेंट तुम्ही करू नका, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. योगेश पेनकर प्लीज सामना चालू ठेवा, कारण प्रेक्षक तुमचा खेळ पाहण्यासाठी ते उपस्थित आहेत आणि तुमच्याकडून खेळाडू वृत्तीची अपेक्षा आम्ही करतोय. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 15 रन. ओव्हर नंबर 2 इथे मात्र संपलंय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 15. जिग्नेश पटेल जिगा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. गुजरातचा हा गोलंदाज यावेळेला स्ट्रॉंग अपील होती, कारण ओंकार हा या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. पत्त्यांमध्ये एका आणि क्रिकेटमध्ये सध्या ओंकार या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 15. गडी बाद झाले 2. चांगली मॅच होईल नो डाऊट. रंगतदार सामना आपल्या समोर रंगत असताना अजूनही या मॅच मध्ये 29 रन करायचे आहेत 18 बॉल मध्ये. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलतंय. 18 बॉल 29 रनची आवश्यकता. ओंकार देसाई स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला रोहन नाईक बाबा. बांद्र्याचा खेळाडू एका बाजूला, नेहरू नगर कुर्ला. ओंकार यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक लागवण्याचा प्रयत्न, परंतु खाली राहतो चेंडू. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय भरपूर वेगाने आणि फक्त सिंगल मिळते. अभिजित दुधे होता लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक सिंगल बरोबर स्ट्राइक रोटेट करतोय ओंकार देसाई. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 16. 28 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 28 रन.
हे समीकरण या मॅच मध्ये प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज सहकार्य करा. आतापर्यंत तुम्ही एवढं चांगलं सहकार्य केलंय तर आमचे संयोजक तिथे येतात, तुमचा अपमान केला जाईल. कारण तुम्ही केंद्रबिंदू आहात, घटक आहात. बॉल टाकताना तुम्ही बाहेरून नो बॉलचा इशारा करताय, त्यामुळे कुठेतरी चुकीचं आहे. फटका चांगला आहे यावेळेला बाबाच्या बॅट मधून डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. इथे मात्र हाफ ट्रॅकर होता, संधी होती बाबाकडे आणि ही संधी दोन्ही हाताने स्वीकारली. शफल झाला होता, जिगाला वाटलं की कुठेतरी लेग साइडला हा फटका खेळेल, परंतु याने मात्र कलात्मक स्ट्रोक लगवला, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं आणि डीप पॉइंटला चेंडू सीमा पार चौकार. तुम क्या जानो 20 समजू शकतो आम्ही भावना डीजे मास्टरच्या देखील, कारण 14 फेब्रुवारी आहे. धावा झाल्यात 20, 2 गडी बाद झालेत. अजूनही मॅच मध्ये 16 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. 24 रिक्वायर फ्रॉम 16. ऑन साइड ला ग्लान्स करण्याचा प्रयत्न, इथे पात्र 1 रन कंप्लीट केली जाते. अंपायर सिग्नल वाईड बॉल. नॅशनल जॉग्राफीवर तुम्ही हे चित्र नेहमीच पाहता, ज्या वेळेला एखादा चीता हरणाच्या मागे लागतो, जीव वाचवण्यासाठी हरण धावतोय, इथे विकेट वाचवण्यासाठी फलंदाज रोहन धावताना दिसला. आणि त्या हरणीमध्ये आणि रोहन मध्ये एक साम्य आहे, स्वतःचा जीव स्वतःची विकेट इथे वाचवतायत हे दोन्ही खेळाडू. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 22. ओंकारचा हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने येतोय, गॅप मध्ये जातोय, बंदुकीतून निघाली गोळी. ओंकार देसाईच्या बॅट मधून निघालेला चौकार कोणीच रोखू शकत नाही. 4 रन. खूप चांगली बॅटिंग आता ओंकार देसाई. मी मगाशीच म्हटलं होतं कुठल्या तरी एका खेळाडूवर हा खेळाडू तुटून पडेल, टार्गेट करेल एका खेळाडूला, आणि तेच इथे दिसतंय. चांगली बॅटिंग करत असताना 26 रन. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह करतोय क्षेत्ररक्षक आहे अभिजित दुधे. लॉंग ऑनला 1 रन इथे कंप्लीट करतोय ओंकार देसाई. सिंगल बरोबर धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 27. नवी मुंबईचे देखील काही मित्र माझे आलेत, मिलिंद वेटा असतील, रवी पाटील असतील, मोनिश पाटील असतील सानपाड्यावरून, आणि त्याचबरोबर मयूर पाटील जे सानपाड्यावरून आहेत. मगाशी मी चर्चा करत होतो याच मॅचच्या बाबतीत, त्यावेळेस ते देखील म्हणत होते की ओंकार देसाई नेक्स्ट मॅच मध्ये गटसी बॅटिंग करताना दिसेल, आणि तेच त्यांचे जे वाक्य आहेत ते इथे सिद्ध होत आहेत. ओंकार देसाईंनी या मॅच मध्ये संयम आणि आक्रमक दोन्ही भूमिका पार पाडल्यात, आणि आतापर्यंत धावा झाल्या स्कोर बोर्डवर बॅटिंग करत असताना रणवीर 11च्या 28. सोळा धावांची आवश्यकता. 13 चेंडू मध्ये 16 रन. 13 बॉल आणि 16 धावा हे समीकरण मैदानामध्ये आहे. अतिशय रंगतदार सामना होईल, नो डाऊट. रात्री 2:35 झालेत आणि याही परिस्थितीमध्ये अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. फाईन लेगला इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय महाराज यांच्या हातामध्ये. तुकाराम कुंचे तिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये होते. फक्त सिंगल मिळते ओंकार देसाईला, आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 29 षटकाची समाप्ती होते. 12 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 15 धावांचं लक्ष्य इथे पार करायचंय रणवीर 11 या संघाला. ऐकूया डीजेचं एक चांगलं संगीत. चुम्मा चुम्मा दे चांगली बॅटिंग. मी मगाशीच म्हटलो हा ट्रम्प कार्ड आहे
आणि हा ट्रम्प कार्ड मात्र आता खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीम साठी 12 बॉल 15 रन हे समीकरण षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय नगर एक्सप्रेस अभिजित दुधे. अहमदनगरचा हा खेळाडू अभिजित दुधे हा देखील पेशाने इंजिनियर आहे आणि यावेळेला त्याच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आलंय. ओव्हर नंबर 4 महत्वपूर्ण षटक. 12 बॉल मध्ये 15 रन करायचे आहेत ओंकार देसाईच्या टीमला. पहिला बॉल ओमकारच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतोय. क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे कंप्लीट करतोय ओमकार. दुसऱ्या रन साठी इथे थांबवलंय रोहनला आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 30 रन करायचे आहेत. अजूनही 14. 11 बॉल 14 रन हे समीकरण. दोन्ही फलंदाज खूप चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना 2 गडी बाद झाल्यानंतर संयम काय असतो क्रिकेट मधला टेम्परामेंट ते इथे दाखवतात दोन्ही फलंदाज. 24 रनची पार्टनरशिप केली. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आतापर्यंत खेळ केलाय बॅट्समन रोहनने आणि त्याला साथ दिली ओंकार देविदास देसाईने. अभिजित दुधेचा हा चेंडू विकेट कीपर बीट होत आहे. त्याचा फायदा इथे घेतला जातोय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. पंचांचा इशारा 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमच्या टोटल मध्ये धाव संख्या वाढते आणि धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 31. आता रन करायचे 13. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये. बॉल असतील 10. 10 चेंडू मध्ये 13 रन. 10 चेंडू मध्ये 13 धावा हे समीकरण. स्मशान शांतता सध्या मैदानामध्ये. प्रत्येकाला माहिती आहे ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल. त्याच प्रतीक्षेमध्ये प्रेक्षक देखील होते. गोलंदाज येतोय नगर एक्सप्रेस अभिजित दुधे. ओमकारचा हेलिकॉप्टरच्या या हेलिकॉप्टर स्ट्रोक साठी हा षटकार. कैमरा वर्क भरपूर सुपर से भी ऊपर था. हा बॉल आणि ओमकार देसाईचा हेलिकॉप्टर. खूप चांगलं कॅमेरा वर्क. हा बॉल इथे क्लिअर होतोय. जिथे बॉल पडला त्याचं देखील चित्र इथे दाखवलं आमच्या स्क्रीनवर. व्हाट अ शॉट. ओमकार देसाई. 9 चेंडू मध्ये 7 रन करायचे आहेत. पुढे सरसवला. बॅटची कडा घेतली. चेंडू पॉइंटला हवेत होता. क्षेत्ररक्षक नाहीये पॉइंटला त्यामुळे फायदा होतोय ओमकारचा. सिंगल इथे कंप्लीट केली जाते. ओव्हर थ्रोच्या रूपात दुसरी रन इथे घेतली जाईल कारण इथे पंकज जाधव आहे. खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा. खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल. या टीम मध्ये अनेक बादशाह होते परंतु जर रणवीर 11चा विचार केला या टीम कडे एक्का होता ओमकार देसाई आणि ओमकार देसाईने खूप चांगली बॅटिंग केली. सचिन सांगतोय मी पण एक षटकार लगवलाय आणि ती देखील महत्वाची भूमिका होती. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अभिजित. यावेळेला बॅटची कडा घेतली. इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप. आज तर नियती देखील ओंकार देसाईच्या बरोबर आहे. नियतीला मान्यच नाहीये. ओंकार देसाईंनी तंबूच्या दिशेने जावं. जिथे 1 रन होती तिथे 2 धावा अक्षरशः पळून काढल्यात दोन्ही फलंदाजांनी आणि 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली. आतापर्यंत 41. आता रन करायचे आहेत मैदानामध्ये फक्त 3. 7 चेंडू मध्ये 3 धावा. कदाचित ओंकार देसाई याही बॉलवर ही मॅच फिनिश करू शकतो महेंद्रसिंग धोनी सारखा. तर पाहूया अभिजित. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॅटची कडा घेतली. ओंकार इथे मात्र डेंजर एंडला धावतोय. 1 रन कंप्लीट केली जाते. फंबलिंग होते. दुसरी धाव. स्कोर लेवल. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. आता करायचे फक्त 1 रन. याला म्हटलं जातं गटसी बॅटिंग. ओंकार देसाईने नेहमीच दाखवलंय आणि यावेळेला राहुल शेठ पाटील यांच्याकडून ओंकार देविदास देसाई साठी पारितोषिक आलंय 5,000 रुपयाचं. ओंकार देसाई साठी 4 ओळी तर झाल्याच पाहिजेत. रुळलेल्या वाटेवर जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो.
नशीबवान तर सर्वच असतात, नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे तर बरेच असतात, परंतु हारून जिंकणारा ओंकार देसाईच असतो. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स ओंकार देसाई. खूप चांगला खेळ. 6 बॉल मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता. आता मात्र बीट केले ओंकारला. औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. रोहनला बीट केले, माफ करा, कारण ओंकारने या अगोदर 2 धावा घेतल्या होत्या आणि आता 1च रन करायचं आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी रणवीर 11 ला. सुपर 3 मध्ये जाण्यासाठी राहुल शेठ पाटील भरपूर खुश असतील. ज्या पद्धतीने हा खेळ झालाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लागला, हा सामना फिनिश करतोय ओंकार देसाईचा जल्लोष पाहू शकाल तुम्ही. मी मगाशीच म्हटलं होतं, आमचे जे मित्र आलेत नवी मुंबई मधून त्यांनी देखील सांगितलं होतं ओंकार देसाई नेक्स्ट मॅच मध्ये गटसी बॅटिंग करेल आणि त्यांचे शब्द इथे सार्थ होतात. वेल प्लेड ओंकार देविदास देसाई. हा जल्लोष मैदानामध्ये किशन देवेंद्रचा, हा जल्लोष मैदानामध्ये ओंकार देसाईचा, हा जल्लोष मैदानामध्ये टीम रणवीर 11 चा. वेल प्लेड बॉयज. राहुलभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे राहुलभाईचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. आमचे राहुलभाईचं मॅन ऑफ द मॅच ठाणे जिल्ह्यामध्ये. देखील ठरतोय ओंकार देसाईचे. कालपासून मी स्टेटस बघतोय, थोडासा टायर्ड होता, अनेक स्पर्धा तो खेळून आलाय, परंतु पुन्हा एकदा तो वाघासारखा लढला आणि ही मॅच जिंकून दिली संडी एसपी दादर टीम साठी. संदीपला मात्र आम्ही नेहमीच मिस करतो आणि हा सामना ओंकार देसाईने जिंकून दाखवला. तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड. आणि त्याचबरोबर बाबाने जो खेळ केला, अतिशय चांगला खेळ होता बाबा. वेल